नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक, नवीन सेशन घेऊन आलेलो आहोत आणि तो आहे रेशो आणि प्रोपोर्शन. कारण पुष्कळ विद्यार्थ्यांची डिमांड होती आणि काही विद्यार्थ्यांनी मला म्हटलं पण होतं की सर, रेशो आणि प्रोपोर्शन या टॉपिकवर एक क्लास असायला हवा आणि हे खूप महत्त्वाचं पण आहे. कारण हा जो टॉपिक आहे रेशो आणि प्रोपोर्शन हा संपूर्ण अंकगणिताचा पाया आहे. रेशो आणि प्रोपोर्शन जर तुम्हाला समजलं नाही ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं अर्थमॅटिक पूर्ण वीक होणार. तर आपण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तो या रेशो आणि प्रोपोर्शन या टॉपिकला चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. या सेशनचे वैशिष्ट्य काय? या सेशनचे वैशिष्ट्य 3 आहे. पहिला म्हणजे हा एक नॉन स्टॉप सोल्युशन आहे. या सेशन नंतर रेशो आणि प्रोपोर्शन मध्ये तुम्हाला कोणताच डाऊट उरणार नाही. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तिसरा म्हणजे हा सेशन बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ आणि कोणत्याही पेड कोर्सची आवश्यकता पडणार नाही. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपला जो चॅनल आहे, हा चॅनल महाजिनको, महाराष्ट्र सरळ सेवा, MPSC, बँकिंग, रेल्वे, SSC, इतर कोणत्या पण एक्झाम असो त्यांसाठी हा खूप उपयुक्त चॅनल ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही नेहमी आमच्यासोबत कनेक्टेड राहा. चला तर आपण आपल्या टॉपिकवर वळूया, रेशो आणि प्रोपोर्शन. तर तर रेशो आणि प्रोपोर्शन या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत विद्यार्थ्यांनो? आज आपण शिकणार आहोत, म्हणजे याचे आपण सगळ्यात पहिले पोर्शन बघून घेऊया की आपल्याला काय काय शिकायचं आहे रेशो आणि प्रोपोर्शन मध्ये. सगळ्यात पहिले बेसिक्स ऑफ रेशो बद्दल आपण थोडं शिकूया. त्यानंतर बेसिक्स ऑफ प्रोपोर्शन काय असते त्याबद्दल आपण शिकूया. त्यानंतर राशींच्या तोलनिकेचे प्रकार शिकूया. कंपॅरिझन बिटवीन क्वांटिटी शिकूया. आता याच्यात 1 क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 3 क्वांटिटी, 4 क्वांटिटी असतात. ठीक आहे, या क्वांटिटी आपल्याला शिकायच्या आहे. त्याचप्रकारे जसं 2 राशींची तुलना म्हणजे बिटवीन 2 क्वांटिटी हे तर आपल्याला शिकायचंच आहे. बिटवीन 3 क्वांटिटी आणि बिटवीन 4 क्वांटिटी. आता 2 क्वांटिटी म्हणजे बघा, A:B यांचा रेशो 1:2 यांच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. 3 क्वांटिटी म्हणजे A:B:C यांचा रेशो दिलाय 1:2:3. तर आपल्याला ह्या क्वांटिटी बद्दल शिकायचं आहे. त्यानंतर A:B:C:D 4 क्वांटिटी झाले आणि यांचा रेशो आहे 1:2:3:4. रेशो कशात पण असू शकतो, आपल्याला याबद्दल शिकायचं आहे. त्यानंतर आपण बघूया गुणोत्तर प्रमाणावर आधारित समस्यांचे प्रकार म्हणजे टाइप ऑफ रेशो आणि प्रोपोर्शन. आपण या टाइप्सचे क्वेश्चन्स घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. समोर आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण बघणार आहोत की क्वेश्चन बेस ऑन कॉइन बेस. कॉइन बेस 1 रुपया, 2 रुपया, 3 रुपया त्यांचा रेशो दिलेला राहणार. 10 पैसे, 25 पैसे, 100 पैसे त्यांचा 1:2:3 या प्रकारे रेशो दिलेला राहणार. आणि आपल्याला अशा प्रकारच्या क्वेश्चन सोबत पण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो डील करायचं आहे. त्यानंतर बेस ऑन ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, रेशो मध्ये ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, नंबर्स मध्ये ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, हे सगळे टॉपिक आपल्याला नंबर इन प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम्स येणार, वर्ड प्रॉब्लेम, तेव्हा आपल्याला हे सगळं डील करायचं आहे विद्यार्थी मित्र. बेस ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम, एक्सपेंडिचर, सेव्हिंग हे जे प्रॉब्लेम्स येतात हे नेहमी परीक्षामध्ये येणारे क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. यासोबत सुद्धा आपल्याला डील करणं पडेल, हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बेस ऑन एज. एज विषयी तर नेहमी 1 किंवा 2 क्वेश्चन परीक्षेमध्ये बघितले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, रेशो आणि प्रोपोर्शन या टॉपिक मध्ये आपल्याला एवढ्या ह्या टॉपिक सोबत आपल्याला यांच्याशी छेडछाड करायचं आहे, म्हणजे आपल्याला हे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, समोर वाढायचं. सगळ्यांच्या लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. चला समोरच्या स्लाइडवर जाऊया आपण. ओके. तर
विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, रेशो आणि प्रोपोर्शन हे जे हेडिंग आहे ना, हे हेडिंग आपल्या नोटबुकवर लिहून घ्या, कारण आपल्याला आपला टॉपिक इथनं स्टार्ट होत आहे. ठीक आहे, तर पहिले हेडिंग द्या तुम्ही रेशो आणि प्रोपोर्शन. रेशियो अँड प्रोपोर्शन. ते आहेत. आपण रेशो बद्दल सगळ्यात आधी बघूया, मग आपण बघूया प्रोपोर्शन बद्दल. ठीक आहे, तर रेशो म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्र? काय असतो रेशो? म्हणजे काही नाही, फक्त दोन क्वांटिटीचं कंपॅरिझन असते. 2 म्हणा, 3 म्हणा, 4 म्हणा, जितक्या क्वांटिटी आहे त्या सगळ्या क्वांटिटीचं काय असते? कंपॅरिझन असते. ठीक आहे, त्याच प्रकारे आपण जसं म्हणून राहिलो, जसे राम आणि श्याम. ओके, थोडं यांच्याबद्दल बघून घ्या. राम आणि श्याम, जर आपण म्हणून राम आणि हे श्याम आहे, यांच्याकडे काही रुपये आहे, 300 रुपये असेल. ओके, दोघां मिळून 300 रुपये विद्यार्थी मित्र. आणि रेशो मध्ये बघितलं तर 1:2 आहे, म्हणजे 1:2 आहे. त्यांचे एक दादाजी आहे, त्यांनी जर विचारले की राम आणि श्याम सांगा तुमच्याकडे किती रुपये आहे, तर ते जनरली दोघांची ऍडिशन करून तर सांगू शकणार की माझ्याकडे आमच्या दोघांची मिळून 300 रुपये आहे. जर सेपरेट विचारले तर दादाजीला सांगणार की माझ्याकडे 100 रुपये आहे आणि श्यामकडे 200 रुपये आहे. तर आपल्या रुपयांची तुलना एक्झॅक्ट रुपयामध्ये न सांगता आपण हे जी तुलना आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे रेशो मध्ये पण सांगू शकतो. रेशो मध्ये कसं सांगणार की दादाजीला म्हणणार की दादाजी माझ्याकडे, म्हणजेच राम म्हणणार की रामकडे श्यामपेक्षा दुप्पट रुपये आहे, म्हणजे 2 टाइम्स रुपये आहे. रामकडे श्यामपेक्षा, इथे काय म्हणून दुप्पट नाही म्हणून विद्यार्थी म्हणून, रामकडे श्यामपेक्षा निम्मे रुपये आहे. काय म्हणून? निम्मे रुपये आहे. ओके, निम्मे म्हणजे हाफ टाइम्स. किती होणार? हाफ टाइम्स. तर रामकडे श्यामपेक्षा निम्मे रुपये आहे, म्हणजे हाफ टाइम्स रुपये आहे. आणि श्यामकडे रामपेक्षा दुप्पट रुपये आहे. म्हणजेच 2 टाइम्स रुपये आहे. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये किती रुपये सांगायचे आहेत? 300 रुपये. ओके, रेशो मध्ये काय दिलं आहे? 1:2 दिलेलं आहे. ओके, 1:2, यालाच 1:2 पण इंग्लिश मध्ये म्हणतात. तर मी नेहमी इष्टूचा यूज करणार. तर राम म्हणेल की राम याचा आपण रीडिंग कसं करू? रामकडे श्यामपेक्षा निम्मे रुपये आहे. निम्मे रुपये म्हणजे हाफ रुपये आहे की नाही? बघा, 2चा आपण हाफ केलंय, 1 येते. श्यामकडे लक्ष देऊन तर म्हणू श्यामकडे रामपेक्षा दुप्पट रुपये आहे. म्हणजे बघा, रामकडे किती रुपये आहे? 1 रुपया. आणि श्यामकडे किती आहे? 2. याच्यात 2 टाइम्स केलं तर किती होणार? 2 टाइम्स 2 होणार. तर हे अशा प्रकारे रेशो आहे की जर आपण ऍक्च्युअल मध्ये ते क्वांटिटी न सांगता आपण त्याला रेशो मध्ये सांगून टाकलेला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर रेशो मध्ये सांगणं खूप इझी होतं, त्याच्यामुळे मोठे मोठे कंपॅरिझन पण आपल्याला शॉर्टकट मध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येते. बस विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हेच इथे शिकायचं आहे. जास्त काही डोक्यामध्ये गोंधळ द्यायचे नाही. सगळे विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. कोणी म्हणजे जास्त आपल्याला प्रेशर पण नाही द्यायचा आहे, डोक्यामध्ये जास्त ताण बी नाही द्यायचा आहे. सिम्पल वेनी प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला इझी वेनी सॉल्व्ह करायचं आहे, आणि हेच ह्या चॅनलचे वैशिष्ट्य आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया फ्रॅक्शन. ओके, फ्रॅक्शन आणि रेशो यातलं कंपॅरिझन आपण इथे बघूया. 2 क्वांटिटी दिले, जर राम आणि श्याम कडे 1:2 रेशो मध्ये रुपये आहे. तेच जर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहू? यालाच फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर राम बाय श्याम 1/2 अशा प्रकारे लिहू शकतो.
लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ओके. तशाच प्रकारे फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय झाली, ही झाली. जर पुन्हा जसं बघितलं A:B याच्याकडे 3:7 या रेशोमध्ये काही रुपये आहे, याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं आहे, तर आपण कसं लिहू, A/B म्हणजे 3/7. फ्रॅक्शन म्हणजे भिन्न. आपण या भिन्न मध्ये याला लिहिलं म्हणजे A ची व्हॅल्यू किती झाली, 3 आणि B ची व्हॅल्यू किती झाली विद्यार्थी मित्रांनो, 7. समजते ना सगळ्यांना? काही कोणाला कन्फ्युजन तर नाही ना विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग लक्ष द्या. तर आपल्याला निम्मे म्हणजे हाफ आणि दुप्पट म्हणजे दुगण म्हणजे 2 टाइम्स, तिप्पट म्हणजे 3 टाइम्स, चारपट म्हणजे 4 टाइम्स. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके. हे जे पोर्शन आहे समोर येणार, आपण त्याला क्वेश्चनच्या थ्रू डील करूयाच. आता आपण सिम्प्लिफाईड रेशो काय असते याच्याबद्दल थोडे शिकूया. ठीक आहे. ओके. तर आता बघणार आहोत सिम्प्लिफाईड रेशो. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो काही रेशो दिलेले असतात, जसे A:B याचा रेशो दिलेला आहे 5:10. ओके. तर A:B याची व्हॅल्यू दिलेली आहे 5:10. बघा विद्यार्थी मित्रांनो, A:B याचा रेशो दिलेला आहे 5:10. आता मला सांगा हा सिम्प्लिफाईड रेशो मध्ये आहे का? रेशो मध्ये आहे, आपण असं याला म्हणू शकतो, पण हा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये नाही. तर याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करण्यासाठी काय करणं पडेल, कोणत्या पण रेशोला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करायचं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर सेम डिव्हिजर हा एक नंबर असतो, म्हणजे एक असा नंबर जो ह्या दोन्ही संख्यांना डिवाइड करेल या भागणार. ठीक आहे. ह्या दोन्ही संख्यांना सेम, जसं जर मी 5 नी डिवाइड करेल तर याला पण मी 5 नीच डिवाइड करणार. ओके. जर मी याला 1 नी डिवाइड 1 ने तर ऑब्विसली डिवाइड होते. तर विद्यार्थी मला सांगायचं हेच आहे की सेम नंबरने डिवाइड झालं पाहिजे, सेम नंबरने त्या व्हॅल्यू, ह्या जो व्हॅल्यू आहे ह्या कटल्या पाहिजे, तेव्हाच तो प्रॉपर सिम्प्लिफाईड रेशो मध्ये कन्वर्ट होणार. ओके. चला, जसं आपण लिहिलंय A:B. ओके. याचा रेशो लिहिलाय 5:10, जो की सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये नाही आहे. तर आपल्याला हा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं पडेल. तर याला आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करू, सेम नंबर डिव्हिजर नंबर एक बघायचा, ज्याने की दोघाही म्हणजे ह्या नंबरला आणि ह्या नंबरला सेम नंबरने डिवाइड होणार. तर 5 नी 5 ला पण डिवाइड होते, म्हणजे 5 एकम 5 आणि 5 दुने 10. तर A:B यांचा सिम्प्लिफाईड रेशो किती निघाला, 1:2. लक्ष द्या सगळे विद्यार्थी मित्रांनो, हा खूप बेसिक्स आहे, हे तुम्हाला माहित असणं जरुरी आहे. आपण प्रश्नामध्ये, एक्झाम मध्ये, परीक्षेमध्ये 5:10 एवढं तर काढून घेतो, पण तो सिम्प्लिफाईड रेशो नसतो. आपल्याला सिम्प्लिफाईड रेशो मध्ये काढणं पडते विद्यार्थी मित्रांनो परीक्षामध्ये, तेव्हाच तर जाऊन आपल्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट होणार. समोरचा अगदी बघूया. जसं C:D याचा रेशो दिलेला आहे 14:42. ओके. आता मला असा नंबर इथे शोधणं पडेल जो की 14 ला पण डिवाइड करेल आणि 42 ला पण डिवाइड करेल. तुम्ही स्टार्टिंग पासून 2, 3, 4, 5 असे नंबर पण घेऊ शकता, पण आपल्याला एक्झाम मध्ये, परीक्षेमध्ये फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असते. ओके. तर जो सगळ्यात मोठा नंबर आहे, जो आपल्याला शॉर्ट मध्ये आन्सर देऊ शकतो, आपण त्याच्यावर जास्त फोकस करायचा. पण हे आपलं बेसिक्स आहे, म्हणून आपण बेसिक नुसार चालूया. सगळ्यात पहिले 2 नी आपण याला कट करण्याची कोशिश करूया. सगळ्यात पहिले, कारण 2 तर दोघांनी कट, 2×7 14. 2 हा डिव्हिजर आहे, जो की 14 आणि 42 दोघांमध्ये 2चा भाग जातो. 2×7 14 आणि हे 2×2 4 आणि 2×1 आता बघा, हा 7:21 आपल्याला हे रेशो मध्ये मिळाला. आता मला विद्यार्थी मित्रांनो सांगा, फोकस करा सगळे विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनकडे लक्ष द्या.
मला तुम्ही सांगा, हे 7 आहे आणि हा 21 आहे, का हे सिम्प्लिफाईड रेशो आहे? नाही विद्यार्थी मित्रांनो, याला आणखी सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं पडेल. तर आपल्याला अशा नंबर शोधणं पडेल ज्याच्यात 7, असा नंबर, एक नंबर शोधणं पडेल जो 7ने डिव्हिजिबल होणार, आणि 21 ला बी जो की एक असा नंबर शोधणं पडेल सेम नंबरने जो 7ने डिव्हिजिबल होत आहे तोच 21 ला पण डिव्हिजिबल केलं पाहिजे, असा नंबर शोधणं पडेल. तो असा कोणता नंबर आहे? 7च आहे विद्यार्थी मित्रांनो. 7 1 7, 7 3 21. कळले विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे C:D याचा रेशो किती मिळाला? 1:3. ओके, ही थोडी लॉंग कट मेथड झाली विद्यार्थी मित्रांनो रेशो काढायची, ते बी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. आता याच प्रश्नाला आपण बघूया. C:D आहे, याचा मिनी रेशो मध्ये लिहिलाय 14:42. त्याला डायरेक्ट जर आपल्याला 14चा फाळा येत असेल तर आपण एवढं आवश्यकता नाही करायची. 14 त्रिक 42, 14 1 14, 14 त्रिक 42. बघा, टेबल पाठांतर करणं पुष्कळ महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचे ऍटलिस्ट 1 to 20 पर्यंत टेबल व्यवस्थित पाठ असायला हवे, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन खूप फास्ट आणि इझी वेनी सॉल्व्ह करता येणार. ठीक आहे, चला आणखी आपण समोर काही एक्झाम्पल बघूया. ओके, जसं 125 135 घेऊया. आता हा थोडा मोठा नंबर आहे. आता या नंबरला आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर करा, तुम्ही करून दाखवा. व्हिडिओला स्टॉप करा, करून दाखवा, प्रयत्न करा. ठीक आहे, चला. तर तुमचं आता जे आन्सर आलं असेल ते माझ्या आन्सर सोबत कम्पेअर करा. चला, आपल्याला 125चा फाळा येत नाही, 135चा पण फाळा येत नाही, पण या नंबरला असा एक कॉमन नंबर बघणं पडेल जो की 125 ला पण डिवाइड करणार आणि 135 ला पण डिवाइड करणार. तर तो नंबर कोणता असू शकतो विद्यार्थ्यांनो? तर शेवटी बघा 5 आहे, तर ऑब्विसली 5ने डिव्हिजिबल तर होणार आहे. चला 5ने करून बघू. 5 दुने 10 आणि उरले किती? 25. 5 5 25. इथे बघू 5 दुने 10 आणि उरले किती? 35. 5 7 35. ओके, हा झाला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये याचा रेशो झाला. याच्या खाली आपल्याला कोणत्याच ह्या दोन नंबर मध्ये असा नंबर की ह्या दोन्ही नंबरला डिवाइड होणार असा कोणताच नंबर नाही. तर हा झाला आपला सिम्प्लिफाईड फॉर्म रेशो. पुन्हा बघूया 45:95 घेऊया. अच्छा, चला याला सॉल्व्ह करून बघा. आता याला पण 5नेच डिवाइड करू. ठीक आहे, डिवाइड होणार. 5 9 45, 5 1 5 राहिले 45, 5 9 45. त्याचा सिम्प्लिफाईड रेशो काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 9:19. ओके, पुन्हा बघूया. चला 64:124. ओके, चला इथे कॉन्सन्ट्रेट करा. बघा, याला पण 2नी काढता येतं, मग नंतर 4नी काढता येतो. तर आपण 2नी न काढता डायरेक्ट 4नी काढण्याचा प्रयत्न करू. 4 एकम 4 राहिले 24, 4 म्हणजे 4 सकम 24. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, किती? 4 एकम 4 राहिले 24, तर किती होणार? 4 म्हणजे 4 सकम 24, हे 16 होणार. इथे काय होणार? इथे 4ने डिवाइड करणं पडेल आपल्याला. इथे आपण 4ने केले तर ओके, 4 तेरी 12 आणि 4 1 4. बघा, आता याला आपल्याला पुन्हा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येत नाही, कारण असा कोणताच नंबर नाही जो की 16ला पण डिवाइड करेल आणि 31ला पण डिवाइड करणार सेम नंबरनी. ठीक आहे, ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढे समजलं? काही गोंधळ तर नाही झाला तुमच्या डोक्यामध्ये? ओके, काही कन्फ्युजन तर नाही ना? आपण खूप बेसिक पासून घेऊन चाललेलो आहोत विद्यार्थ्यांना. चला पुन्हा आपण समर वाढूया. ठीक आहे, 2-3 तुम्हाला क्वेश्चन देतो मी, ते तुम्ही त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, 35:55 हा एक. दुसरा 120:160 हा एक. आणि तिसरा 56:96. हे 3 रेशो आहे विद्यार्थी मित्रांनो. याला
तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. व्हिडिओला स्टॉप करा आणि क्वेश्चनचे आन्सर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी एक तुम्हाला पुन्हा जसं 80:128 ओके, हे सॉल्व्ह झाल्यानंतर आपण डायरेक्ट याच्यावर बघू. ठीक आहे, याचे प्रश्नाचे याचे सिम्प्लिफाईड रेशो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही स्वतः काढा. ठीक आहे, आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर लिहा. मी तुम्हाला 80:128 याचा रेशो काढून दाखवतो. एकदम जसं आता आपण कसं आपल्याला कोणता पाडा आहे लक्षात आहे, तर आपण डायरेक्ट तो पाडा म्हणून आपण त्याला कट करू शकतो आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण त्या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. पण कधी कधी आपल्याला पाडा नाहीये, तर आपण 2, 3, 4, 5, 6 असे एक एक नंबरने पण डिवाइड करत 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 आपण त्या रेशोला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं इथे बघा, इथे सगळ्यात पहिले 2 आपण भाग देऊ शकतो. तर हे झाले 40 टाइम्स आणि हे झाले बेसकम 12 बेचोक 8. ओके, सगळ्यात पहिले 2 आपण दोघे याला डिवाइड केलं. आता बघा हे सुद्धा 2 पुन्हा कटतात, तर याला पुन्हा 2 कट केलं. 20 दुने 40 होतात आणि 32 दुने 64 होतात. पुन्हा याला 2 भाग दिलं तर हे 10 होणार आणि हे 16 होणार. बघा 2 आपण इथे डिवाइड करून आलो. पुन्हा याला भाग दिलं तर हे होणार 5 होणार आणि हे होणार 8. म्हणजे 80:128 याचा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये रेशो किती आला? 5:8. ओके, याला आपण अशा पद्धतीने पण करू शकतो. 80:128 4 भाग देऊन बघू. 4 दुने 8 म्हणजे हे किती? 20 चोक 80 होतात. 4 तेरी 12 आणि 4 दुने 8. आता इथे आपण किती 4 पण दिला. पुन्हा आता बघा, पुन्हा 2 ने ती जातो. 4 पुन्हा देऊन बघू. 4 पंचे 20, 4 8 32. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण याला 4 ने डिवाइड करून पण आपण याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 80:128 याला पुन्हा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये जर कोणाला 16चा टेबल माहित असेल ना विद्यार्थी मित्रांनो, आरामशीर करतो. 16 पंचे 80, 16 पंचे 80, 16 कम 96, 16 7 112, 16 8 128. समजलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे आपण रेशो जो फाइंड आउट करून राहिलो, जो सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करून राहिलो, सेम नंबरने डिवाइड करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेवढा मोठा नंबर असेल तेवढा मोठ्या नंबरला जेवढा मोठा डिव्हिजिबल नंबर असेल आणि आपल्याला तो फाडा या म्हणजे लक्षात असेल, तर आपल्याला लवकर कॅल्क्युलेशन करण्यात म्हणजे यश मिळणार. तर म्हणजे परीक्षेत आपण लवकर क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकू. ठीक आहे, चला. तर आता समोरचा पार्ट बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हा खूप महत्वाचा पार्ट आहे. फोकस करा, सगळ्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनो मला सांगा, आपण कम्पेअर करून राहिलो रेशोची. ठीक आहे, रेशोचा काय करून राहिलो? कम्पेअर करून राहिलो. आता मला सांगा, कम्पॅरिझन कशा प्रकारे होऊ शकते? म्हणजे कम्पॅरिझन तर फक्त 2च व्यक्तीत होणार. ओके, 3 पण व्यक्तीत होते, 4 पण व्यक्तीत होते. पण मला सांगा, याचं उत्तर काढा. 100 रुपये इज टू 50 किलोमीटर याचा रेशो काढा. म्हणजे 100:50 याच्या सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. ठीक आहे, तर हे पॉसिबल आहे का विद्यार्थी मित्रांनो? अजिबात पॉसिबल नाही. हे जे व्हॅल्यू आहे रुपयेचे कंपॅरिझन रुपये सोबतच होणार. रुपयेचं कंपॅरिझन किलोमीटर बरोबर होणार नाही. याचं उत्तर जर तुम्ही काढत असेल, जसं हे 0 हा 0 गेला म्हणजे 5 1 5, 5 2 10, 1:2 याचं काढत असेल तर हे रॉंग होणार. याचं उत्तर निघणार CND, कॅन नॉट बी डिटरमाइंड. म्हणजे आपण याचं उत्तर काढू शकत नाही, डिटरमाइन करू शकत नाही. कळलं विद्यार्थ्यांना? म्हणजे मला म्हणायचं आहे की जसं A:B हे दोघं जण आहे आणि याच्यात जर आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे, तर रुपयाचं कंपॅरिझन रुपयामध्येच होणार. ओके,
त्यांच्या लेंथचं कंपॅरिझन लेंथ मध्येच होणार. ओके. हाईटचं कंपॅरिझन हाईट मध्येच होणार. वेटचं कंपॅरिझन वेट मध्येच होणार. ओके. आणखी समोर बघितलं त्यांचा लेंथ ब्रेथचं कंपॅरिझन ब्रेथ मध्येच होणार. किलोमीटरचं कंपॅरिझन किलोमीटर मध्येच होणार. सेंटीमीटरचं सेंटीमीटर मध्ये होणार. मीटरचं मीटर मध्ये होणार. तर आपण इथे काय शिकत आहोत विद्यार्थ्यांनो, कंपॅरिझन आहे ना हे सेम क्वांटिटी सेम म्हणजे सेम त्यांच्या युनिट्स मध्ये असायला पाहिजे. म्हणजे युनिट जे आहे त्यांचे जे युनिट आहे युनिट मस्ट बी सेम. त्यांचे जे युनिट आहे ते सेम असायला हवे, तरच आपण त्या दोन व्यक्तींमध्ये कंपॅरिझन करू शकू. कळलं विद्यार्थ्यांना? ओके, कळलं ना? समजलं ना विद्यार्थ्यांना? चला पुढच्या स्लाइडवर आपण बघूया. तर आता आपल्याला बघायचं आहे, हे तर झालं विद्यार्थी मित्रांनो रेशो बद्दल. रेशो बद्दल आपण काय काय शिकलो. 2, 3 म्हणजे दोन व्यक्तीमध्ये कसा रेशो ऍक्च्युअल मध्ये किंमत दिलेली असते त्याला रेशो मध्ये कसं सांगायचं. त्याचप्रकारे त्यांचे जे युनिट्स आहे युनिट मस्ट बी सेम, त्यांची युनिट सेम असायला हवे. आता आपण रेशो काढणं तर शिकलो आणि त्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं पण शिकलो. तर आता आपण बघूया प्रोपोर्शन. प्रोपोर्शन काय असते? प्रोपोर्शन प्रोपोर्शन ओके. आता प्रोपोर्शन काय असते मला सांगा विद्यार्थी मित्रांनो. A:B याचा रेशो आहे 1:2 याचा रेशो आहे. हा तर रेशो मध्ये झाला. यालाच प्रोपोर्शन जर आपल्याला म्हणायचं असेल 1, 2, 3 तर A:B. ओके, याचा पण रेशो 1:2 मध्येच असायला हवा. तेव्हाच आपण म्हणू शकतो, सॉरी कंट्रोल Z करू आपण. हा C:D यांचा पण रेशो 1:2 मध्येच असायला हवा. म्हणजे A:B याचा रेशो 1:2 आहे, तर C:D याचा पण रेशो 1:2 मध्ये आहे. तर आपण म्हणू शकू A, B, C and D ओके आर इन प्रोपोर्शन. काही एक्झाम्पल घेऊया पुन्हा तुम्हाला, म्हणजे डाऊट मध्ये नको करा, पुन्हा तुम्हाला सांगतो की प्रोपोर्शन काय असतं. जसं हे बघा A:B 2:3 च्या फॉर्म मध्ये आहे. त्याच प्रकारे C:D हे 4:6 च्या फॉर्म मध्ये आहे. मला सांगा की हे प्रोपोर्शन मध्ये आहे का? म्हणजे बघा याचे जे पेयर असतात ना विद्यार्थी मित्रांनो हे सेम असायला पाहिजे दोन्ही साईडला. ठीक आहे, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला हे पेयर सेम असायला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकू की ABCD आर इन प्रोपोर्शन. ओके, समजलं? चला आता हे बघा A:B हे 2:3 च्या फॉर्म मध्ये आहे आणि C:D हे 4:6 च्या फॉर्म मध्ये आहे. तर मला सांगा 2, 3, 4 आणि 6 2, 3, 4 आणि 6 हे काय प्रोपोर्शन आहे का? हो, प्रोपोर्शन मध्ये आहे. कसं? 2:3. आता याला हे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आहे, याला पण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 2 4 2 3 6 म्हणजे किती झाले 2:3 आणि याचा रेशो काय झाला 2:3. सॉरी विद्यार्थी मित्रांनो. तर समजलं आता 2:3 आणि 2:3 याचं बघा हे पेयर काय आले एकदम सेम आले. तर आपण इथे म्हणू शकू काय म्हणू शकू 2, 3, 4 and 6 are in proportion. समजले विद्यार्थी मित्रांनो? किती सोपं आहे, काहीच हार्ड नाहीये, एकदम सोपं आहे. हे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते की ते देणार आपल्याला रेशो देणार 1:2 आणि समथिंग 3:4 सांगणं पडेल आपल्याला की दे आर इन प्रोपोर्शनल ऑर नॉट. ते प्रोपोर्शन मध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला फाइंड आउट करणं पडते. ओके, त्यातला एखादा नंबर मिसिंग असतो तो आपल्याला तिथे पुट करून त्यांना प्रोपोर्शन बनवणं पडते. चला समोर बघूया.
जसं आणखी काही एक्झाम्पल बघूया. 40:50 ओके, आणि 80:100. चला याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा की हे प्रोपोर्शन मध्ये आहे का, याला सांगण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला स्टॉप करा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चला लक्ष द्या सगळ्या विद्यार्थ्यांना. याला आपण सगळ्यात पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. तर हा शून्य कट झाला म्हणजे हा 4:5 झाला. त्या प्रकारे हा शून्य कट झाला म्हणजे 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. बघा म्हणजे इथे आपण म्हणू शकू 40, 50, 80 आणि 100 हे प्रोपोर्शन मध्ये आहे. ओके, समजलं. पुन्हा एक क्वेश्चन बघूया. समजलं ना विद्यार्थी? बघा त्याच्यात काय केलं आपण, त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये याला कन्वर्ट केलं जे की आपण अगोदर शिकलेलो आहोत. त्यांना पण याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि आपल्याला किती 2 पेअर मिळाले. हा एक पेअर आणि हे एक पेअर, असे 2 पेअर मिळाले आणि ते पण सेम. ते आपल्याला पेअर सेम पाहिजे. 4:5 इथे आहे तर इथे पण 4:5 पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला म्हणता येणार की 40, 50, 80 आणि 100 ठीक आहे हे प्रोपोर्शन मध्ये आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. जसं 10:60 आणि 20:120. किती 120. चला सांगा हे प्रोपोर्शन आहे की नाही याला सांग. ओके चला मी प्रयत्न करतो. याला सगळ्यात पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. 10 एकम 10, 10 सक 60 म्हणजे 1:6. त्याला बघू 20 एक 20, 20 सकम 120 म्हणजे 1:6. बघा म्हणजे आपण म्हणू शकू की 10, 60, 20 and 120 are in proportion. तेच असते याचे जे पेअर असते ना विद्यार्थ्यांना, हे पेअर आपल्याला सेम बनवणं पडते आणि सेम दाखवणं पडते. जर हे पेअर सेम आहे तर आपण त्या आकड्यांना म्हणू शकू आर इन प्रोपोर्शन. ठीक आहे, ओके. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा आपला आजचा सेशन कंप्लीट केलेला आहे. यात आपण रेशोच्या रिलेटेड बेसिक शिकलेलो आहोत, प्रोपोर्शनच्या रिलेटेड बेसिक शिकलेलो आहोत. तशाच प्रकारे आपण रेशोचं सबस्ट्रॅक्शन कसं होते, 2 रेशोमधून सबस्ट्रॅक्शन कसं करायचं आपण हे शिकलेलं आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आजचा आपला हा सेशन कंप्लीट झालेला आहे. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही हा सेशन प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आता आपण नवीन सेशनमध्ये भेटूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.